नमस्कार. आम्ही आता पुण्यावरून खास पेशंटच्या भेटीसाठी आणि पेशंटचे जे काही मणक्याचे प्रॉब्लेम आहेत त्याचे जे काही गैरसमज असतात किंवा जी भीती असते मनातली ती दूर करण्यासाठी आम्ही आलेलो आहोत आगोती या ठिकाणी, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे. हे आगोती नंबर 2 दुखीवस्ती येथील जागृत महादेवाचं मंदिर आहे. इथं श्रावण महिन्यामध्ये हजारो लाखो लोक येतात दर्शनासाठी. ह्या रस्त्याला लोकांना चालतात नाही एवढी गर्दी असते. तिथली आख्यायिका आहे आणि पुरातन मंदिर आहे. परंतु हे मंदिराची अशी स्टोरी की मंदिर ह्या ठिकाणी बांधण्यासाठी ग्रामस्थ लोकांनी यांनी या ठिकाणी केलं होतं, परंतु काहींचा विरोध झाला की मंदिर जागेवर हलवायचं नाही. पुरातन दगडामध्ये बांधकामाचं मंदिर आहे आणि हा जो परिसर आहे, हा जो परिसर आपण पाहतोय, आपण आता उजनी धरणाच्या शेजारी उभे आहोत. हे उजनी धरण, हे पाणी दिसते आपल्याला. पलीकडच्या साईडला करमाळा तालुका, ही पोमलवाडी, राशीनवरून पोमलवाडी हा पलीकडचा जो पट्टा आहे, करमाळा वगैरे कोर्टी पलीकडं, बरोबर आहे. आणि पलीकडं अंजंडो वगैरे गाव, बरोबर ना, अशी गावं पलीकडे आहेत. तिकडे पण आमचा फेरफटका झालेला होता आणि होत असतो. कारण ह्या भागामध्ये जे काही कष्टकरी लोक आहेत ती खूप आहेत. ह्या साईडला सर कष्टकरी लोक जी आहेत ती खूप आहेत आणि ह्यांना कष्टाशिवाय पर्याय नाही. क्षेत्र बागायत आहे, परंतु इथे कामगार मिळत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना स्वतः कामं करावं लागतात आणि ही कष्टाची कामं केल्यामुळं मणक्याचा प्रॉब्लेम होतो. कोणाच्या मणक्याची गादी सरकते, कोणाच्या पायाला रग लागते, कोणाला वेदना होतात, कोणाला मुंगे येतात. काय अंतर चाललं की चालणं बंद होतं. ह्या सगळ्या प्रॉब्लेम हे मणक्यामुळे येतात. आणि शेतामध्ये समजा खत टाकायचंय किंवा काही शेतातून काही माल न्यायचा आहे रोडला, तर ते शरीर वाहतूक डोक्यावरच न्यावं लागतं. कष्टाची काम असतात, त्याच्यामुळे लोकांना मणक्याचा खूप त्रास होतो. आणि हे लोकांच्या जे काही मनात भीती असते मणक्याबद्दल, ती भीती जाण्यासाठी, घालवण्यासाठी आम्ही येत असतो आणि लोकांना समजावून सांगत असतो की मणक्याचं दुखणं तुमचं आमच्याकडे आल्यानंतर 100% बरं होईल. कारण आम्ही पेशंटचं पहिलं निदान परफेक्ट करतो. ऑपरेशनच्या अगोदर पेशंटच्या सगळ्या तपासण्या करतो. पेशंट फिट जर असेल सगळ्या बाबतीत तर ऑपरेशनला काहीच अडचण नाही, डॉक्टर खात्रीशीर ऑपरेशन करू शकतात. परंतु जर डॉक्टरांच्याकडे निदान व्यवस्थित नाही झालं किंवा पेशंट वेळेत नाही पोहोचला हॉस्पिटलला, तर त्याला कोणी काही करू शकत नाही. वेळेत म्हणजे कसं, पेशंटला हाताबाई ताकद जाणे, पॅरालिसिस होणे, लघवी संडाचा कंट्रोल जाणे, ह्याच्या अगोदर पेशंट पोहोचला पाहिजे. आणि ते पण चांगल्या डॉक्टरांच्याकडं, ज्यांचे रिझल्ट चांगले आहेत अशा डॉक्टरांच्याकडं. आमच्याकडेच फक्त खात्री दिली जाते की पेशंट ऑपरेशन नंतर 1 तासात वेदनामुक्त चालवला जातो. बाकीच्या ठिकाणी तुम्हाला कोणी 4-4, 8 दिवस झोपून ठेवतील पण चालवणार नाहीत. कारण आपण ऑपरेशन केल्यानंतर पेशंटला लगेच चालवतो. पेशंट एकटा कोणाचा आधार नाही घेता चालतो. नातेवाईकांनी कुणी टॉयलेट बाथरूमला धरून न्यायची गरज नाही, कोणी पकडायची गरज नाही. पेशंट स्वतः चालतो, फिरतो, सगळी कामं स्वतः करतो. ऑपरेशन नंतर त्या दिवशीच पेशंट जिना उतार चढ करतो, गाडी चालू शकतो आणि दैनंदिन त्याची कामं जी आहेत पुढची ती सगळी स्वतः करू शकतो. कोणी त्याला आधार द्यायची गरज नाही. ऑपरेशन करायचं म्हणजे कशासाठी करायचं? जर समजा दुसऱ्याने त्याला आधार द्यायचा, दुसऱ्याने चालवायचं, दुसऱ्याने त्याला कपडे घालायची, तर मग ऑपरेशनचा अर्थ काय? ऑपरेशन केल्यानंतर पेशंटनी दैनंदिन सगळी कामं स्वतः केली पाहिजेत. आमचे जे पेशंट आहेत तुम्हाला ट्रॅक्टर चालवताना भेटतील, गाडी चालवताना भेटतील, गायांचे दूध काढताना भेटतील, शेतीतील मशागत करताना भेटतील, औषधाचा पंप मारताना भेटतील. महिला वर्ग कपडे धुणे, गायांचं दूध काढणे, गायांचं वैरण कुट्टी, जे काही काम असतात, शेण पाणी, ते सगळं महिला वर्ग करतात. तेवढंच नाही, शेतामध्ये बटाटा लागवण असो, कांदा लागवण असो, ऊसाची लागवड असो, खुरपणी असो, ही पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून करणारी लोक असतात. आणि आमच्याकडे ऑपरेशन केलं तर ही लोक त्यांचं सगळं काम करत असतात. ह्या व्हिडिओमधून एकच सांगायचंय की आम्ही पुण्यापासून एवढ्या लांब आलोय. त्याचं कारण एकच, जी काही गावोगावी लोक आहेत मणक्याच्या व्याधीपासून त्रस्त, त्या लोकांना आम्ही भेटतो. मग आमचं माध्यम असतं, ग्रामपंचायत असेल, हायस्कूल असतील, शाळा असतील, तिथल्या शिक्षक लोकांना भेटायचं, विद्यार्थ्यांना भेटायचं. ग्रामपंचायतचे काही सदस्य असतील, सरपंच असतील, पोलीस पाटील असतील, तंटामुक्ती अध्यक्ष असेल, अंगणवाडी सेविका असतील, त्याच्यानंतर महिला बचत गटाच्या महिला असतील, या लोकांच्या माध्यमातून जर आम्ही लोकांना कळवलं की बाबा मणक्याच्या आजाराबद्दल घाबरायचं कारण नाही, तुम्ही आमच्याशी संपर्क साधा आणि या. मी 30 वर्ष या क्षेत्रामध्ये काम करतोय. आमचा 30 वर्षाचा प्रदीर्घ अनुभव
आणि आमच्याबरोबर असणारी अनुभवी डॉक्टर टीम आणि ऑपरेशन थिएटरसाठी जी काम करणारी टीम आहे, वॉर्डमध्ये नर्सिंग काम करणारे लोक आहेत, हे सगळे अनुभवी आणि सुशिक्षित असल्यामुळं पेशंटला कसलाही धोका होत नाही आणि पेशंट ऑपरेशन नंतर आनंदाने घरी जातो. त्यासाठी तुम्ही आमच्याशी संपर्क करा. स्क्रीनवरती खाली तुम्हाला नंबर दिला जाईल, त्याच्यावरती संपर्क करा आणि केव्हा पण तुम्ही संपर्क साधू शकता आणि आमच्याकडे येऊ शकता, उपचार घेऊ शकता आणि आपल्या वेदना दूर करू शकता. धन्यवाद. थँक्यू सर.